हॅलो, गुड मॉर्निंग. आजची सकाळ म्हणजे माझ्या फेवरेट ठिकाणची सकाळ. ॲम्बियन्स जागा बघून तुम्हाला कळलंच असेल. काल आम्ही गावी आलो आहे. थोडंसं काम पण होतं आणि आमच्या शेतावर जे काम करतात त्यांना साड्या पण दाखवायच्या होत्या. ते तिकडे सगळे येऊ शकत नाही म्हणून मग पप्पांचं वाटतं की तूच घेऊन चल म्हणून. सो आम्ही काल आलो संध्याकाळी इकडे आणि आज लगेचच जाणार आहे परत. तर गावाकडे सकाळ म्हणजे बघा, ही सूर्यकिरणं जणू आपल्याला उठवायलाच येतात. पूर्ण घरात सूर्यकिरणं की तुमचा टाईम झाला आहे, उठा आता. इतकं सुंदर वातावरण आहे आज. आणि आता दिवाळी येते तर गुलाबी थंडी घेऊन आली. इकडे बाहेर सगळा मका पसरवला आहे आणि बघा माझा अभिर जसा आला तसा वाळू 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 वाळू. तिकडे DGPला त्याला असं काही खेळायला मिळत नाही, पण इथे तो फुल एन्जॉय करून घेतो. काय करतो बट्टा? वालू वालू खेळतोय तू? ए बेटा, सकाळी सकाळी सुरुवात केली तू. अभिर इथे आला म्हणजे आम्ही त्याला कधी काही खेळण्यापासून अडवत नाही. त्याला आवडेल तसं आम्ही त्याला खेळू देतो. त्यालाही बरं वाटतं मग आणि छान दमून झोपूनही घेतो. मग हा संपूर्ण मका पसरवलेला होता वाळवण्यासाठी. आजच ट्रॅक्टर पण भरायचं होतं, सो मका वाळवायचं काम चालू होतं. बबडा खाली उतर. ह्या एवढा जरी दिसत असला मका तर याच्यामागे भरपूर मेहनत असते. खूप वेळही लागला एवढा मका पसरवायला आणि रात्रीच कपडे चेंज केले त्याचे. हे उलटपालट करणं काढणं खूप मेहनतीचं काम असतं, सोपं नाही आहे शेतीचं. अभिर बाहेर खेळत होता तोपर्यंत मग आम्ही घरातले काम आवरून घेतले आणि त्याला असंही घरात आवडतच नव्हतं. जसं आलं होतं तसं त्याला बाहेरच खेळायला आवडत होतं. सो मग पप्पा बसलेले होते त्याच्याकडे लक्ष द्यायला. मी आणि आईंनी मग घरातले काम आवरून घेतले. बबडा बबडा करते तो शना शना. फ्रेश झाल्यानंतर आईंनी मस्त गरमागरम चहा ठेवला आणि मी एक साईडला स्वयंपाकाची तयारी करत होते आणि पप्पा भाऊला खेळवत होते. मस्त लाल पेरूचा आस्वाद घ्यायचं चालू होतं भाऊचं. प्रचंड पेरू आवडतात त्याला आणि झाडावरचे तोडून खाण्यात तर वेगळीच मजा असते. स्वयंपाक आटोपल्यानंतर मी किचन ओटा आणि ते बाकीचे कामं आवरून घेतले. किचन ओटा पुसून भांडे बाहेर काढून घेतले म्हणजे आवरून झाल्यानंतर जरा निवांत बसता येतं आणि अभिरलाही वेळ देता येतो. दुपारी इकडे उत्तम काकांते ते सौरभ आणि ते मका वाळवायचं पसरवून परत उलटपलट करायचं काम करत होते. थोडं जरी मॉइश्चर असलं तर मग रेटमध्ये खूप फरक पडतो. सो त्यांचं मका पसरवायचं काम चालू होतं आणि इकडे मी अभिरला असं जाळीसारखं केलेलं होतं, त्यात टाकलं होतं. त्याला एवढी मजा वाटत होती इथे आतमध्ये टाकल्यानंतर. खूप मजा करत होता तो आज तर. नंतर अभिरची झोप झाल्यानंतर दुपारी मी त्याला खालच्या वावरामध्ये आंब्याच्या झाडाखाली घेऊन आली होती. इतकं छान आणि शांत वाटत होतं. एवढी सुंदर सावली. खूपच रिलॅक्स फील होत होतं मला आणि त्यालाही भारी वाटत होतं. झोप झालेली ती छान, तर तोही खेळत होता मातीमध्ये. मोठे ढेकळाचे खडे उचलून उचलून भाऊ तोंडात घालण्याचा प्रयत्न करत होता. पण ही काहीतरी वेगळीच मजा असते मातीत खेळण्याची आणि त्याला असं बघून मलाही खूप छान वाटत होतं की त्याला ह्या गोष्टींचा आस्वाद घेता येतोय. दुपारी 3-3:30ला ट्रॅक्टर भरायला घेतलं आणि आमची निघायची तयारी झाली. सो हा असा होता आजचा गावाकडचा दिवस. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या. धन्यवाद.